महाराष्ट्रातला सरासरी पाणीसाठा 32%वर. जायकवाडी धरणामध्ये आता केवळ 13% पाणीसाठा शिल्लक. विदर्भातल्या कमाल तापमानामध्ये पुन्हा वाढ. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडाही तापला. अकोल्यातलं तापमान 44 अंशांवर. चंद्रपुरात 43.8 अंश तापमान तर जळगावात 43.2 अंश तापमानाची नोंद. उत्तर महाराष्ट्रातल्या नाशिक, धुळे, अहमदनगर आणि जळगावमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा, तर पुण्यातही अवकाळी पावसाचा अंदाज. मुंबईतल्या नाल्यांना आता मजबूत प्लास्टिकचं आवरण आणि लोखंडी जाळ्यांनी बंदिस्त केलं जाणार. नाल्यात टाकण्यात येणारा कचरा रोखण्यासाठी पालिकेचा मोठा निर्णय. मुंबईत एकाच इमारतीत 12वी पर्यंतच्या शाळा भरत असल्यानं जागेचा अभाव. त्यामुळे जूनमध्ये 5वी पर्यंतच्या शाळा जुन्याच वेळापत्रकानुसार उघडणार. शाळांचं शिक्षण विभागाला पत्र. गोखले पूल आणि शिर्डी बर्फीवाला पुलाच्या उंचीत तफावत निर्माण होण्यास जबाबदार असलेल्या अभियंते, सल्लागार आणि कंत्राटदारांवर काय कारवाई केली? काँग्रेस नेते रवी राजा यांचा पालिकेला सवाल. छत्रपती कुटुंब राजर्षी शाहू महाराजांच्या नावानं एकही उद्योग सुरू करू शकले नाहीत. छत्रपती घराण्यावर वीरेंद्र मंडलिक यांची बोचरी टीका. शाहू महाराजांचे खरे वंशज समरजित खाडगेच, वीरेंद्र मंडलिकांचं वक्तव्य. अनिल देसाईंच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरेंची आज मुंबईतल्या अँटॉप हिल परिसरात सभा. अरविंद सावंत दक्षिण मुंबईतनं ठाकरे गटाचे उमेदवार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज परभणी आणि नांदेडमध्ये. महायुतीचे नांदेडचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर आणि परभणीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारासाठी मोदींची सभा. पंतप्रधान मोदींच्या सभेची नांदेडमध्ये जय्यत तयारी. 1 लाख लोकांच्या बैठकीची व्यवस्था. हजारो पोलिसांचा फौजफाटा तैनात. 30 एप्रिलला पंतप्रधान मोदी सांगली आणि सोलापूर दौऱ्यावर. रणजित निंबाळकर आणि राम सातपुते यांच्या प्रचारासाठी मोदी सोलापुरात. सोलापुरातल्या मर्याई चौकातल्या भंडारी मैदानात सभा होण्याची शक्यता. पंतप्रधान नरेंद्र मोदींची 29 एप्रिलला पुण्यामध्ये सभा. एसपी महाविद्यालयाच्या मैदानावर मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ सभा होणार. देशातल्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानानंतर पंतप्रधान मोदींनी मानले मतदारांचे आभार. मोठ्या संख्येनं जनतेनं एनडीएला मत दिल्याचं चित्र असल्याचं पंतप्रधानांचं ट्विट. काँग्रेस पक्ष गरीब आणि शेतकरी विरोधी. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल. काँग्रेसच्या धोरणांमुळे शेतकरी मागास, मोदींची टीका. विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी 2024ची निवडणूक होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया. तर विकसित भारत, विकसित महाराष्ट्राचं स्वप्न दूर नाही, पंतप्रधानांचं वक्तव्य. देशात 25 कोटींहून अधिक लोक गरिबीतनं बाहेर काढले, तर 50 कोटींहून अधिक लोक बँकेशी जोडले. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दावा. 70 वर्षांवरील नागरिकांना 5 लाखांपर्यंतचे उपचार मोफत केले जाणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आश्वासन. मी सध्या अजित पवार गटात, पण बारामतीत अजित पवारांना पाडूनच पक्ष सोडणार. उत्तम जानकरांचं अजित पवारांना आज थेट आव्हान. अजित पवारांना भाजपनं लोकल नेता बनवलंय. ते फक्त बारामती मतदारसंघातच आहेत. या उलट 84 वर्षांचे असून सुद्धा शरद पवार राज्यात 50 ते 60 सभा घेत आहेत. रोहित पवारांची टीका. सुप्रिया सुळेनंतर आज सुनेत्रा पवारांच्याही प्रचाराचा शुभारंभ कण्हेरीच्या मारुती मंदिरातनं होणार. पवार कुटुंबाचं श्रद्धास्थान असलेला कण्हेरीचा मारुती कुणाला पावणार, याकडे लक्ष. इंदापूरमध्ये भाजपच्या मेळाव्याला सुनेत्रा पवारांची उपस्थिती. घड्याळाला मत म्हणजे पंतप्रधान मोदींना मत. कोणताही संभ्रम बाळगू नका, सुनेत्रा पवारांचं आवाहन. ज्यांनी बीडमध्ये एकही वाळूचा ठेका सोडला नाही ते इथं येऊन वाळूवर बोलतात. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह धनंजय मुंडेंवर घणाघाती टीका. नाना पटोलेंच्या भंडारा इथल्या निवासस्थानाबाहेर त्यांच्या नावाखाली विधानसभा अध्यक्ष असा फलक.
4 फेब्रुवारी 2021ला नाना पटोलेंचा अध्यक्षपदाचा राजीनामा, मात्र नाना पटोले अजूनही स्वतःला विधानसभा अध्यक्ष समजतात का, असाही सवाल उपस्थित. नांदेडचे काँग्रेसचे उमेदवार वसंत चव्हाण यांच्यासाठी खासदार चंद्रकांत हंडोरे यांची सभा. नांदेडची हवा काँग्रेसच्या बाजूने, हंडोरेंकडून विजयाचा विश्वास व्यक्त. मी तुमच्या वाट्याला गेलो नाही, त्यामुळे तुम्ही माझ्या वाट्याला जाऊ नका. मनोज जरांगेंचा पंकजा मुंडेंवर पलटवार. उपोषण करून आरक्षण मिळत नसतं असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलं होतं. लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचं देशात 102 तर राज्यात 5 मतदारसंघांमध्ये मतदान. राज्यात 6 वाजेपर्यंत अंदाजे 55% तर देशभरात अंदाजे 60% मतदान. नागपुरात लोकसभेसाठी 49.7% मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विकास ठाकरे यांच्यापैकी कोण विजयी होणार याचीच उत्सुकता. रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये 52.38% मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क. महायुतीच्या राजू पारवे आणि महाविकास आघाडीच्या श्यामकुमार बर्वे यांच्यात थेट लढत. भंडारा गोंदिया लोकसभेसाठी 56.87% मतदान. आमगाव तालुक्यात सर्वाधिक 64.60% मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क. विद्यमान खासदार सुनील मेंढे आणि प्रशांत पडोळे यांच्यात लढत. चंद्रपूर लोकसभेसाठी 55.11% मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क. मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांच्यात कोण बाजी मारणार याचीच उत्कंठा. राज्यामध्ये पहिल्या टप्प्यातलं मतदान पूर्ण. गडचिरोली चिमूर मतदारसंघासाठी सर्वाधिक 66.27% मतदान. विद्यमान खासदार अशोक नेते आणि काँग्रेसचे नामदेव किरसान यांच्यात लढत. गडचिरोली चिमूर मतदारसंघात मतदान संपल्यावर दुर्गम भागातले ईव्हीएम वायुदलाच्या हेलिकॉप्टरनं नेले. वायुदलाच्या 5 हेलिकॉप्टर्सचा वापर. नक्षलग्रस्त भाग असल्यानं खबरदारी. नाशिकच्या उमेदवारी संदर्भात मंत्री छगन भुजबळांची माघार. नाशिक लोकसभेसाठी महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार भुजबळांची माहिती. नाशिक लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचारही सुरू. मंत्री छगन भुजबळांची प्रतिक्रिया. तर महायुती उमेदवारासाठी जेवढा उशीर करेल तेवढं नाशिकचं नुकसान होईल, भुजबळांचं वक्तव्य. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या तडजोडीत नाशिकची जागा शिंदे गटाला जाणार म्हणून छगन भुजबळांकडून माघारीची घोषणा. सूत्रांची माहिती. छगन भुजबळांनी योग्य वेळेला योग्य निर्णय घेतला. नाशिकचे खासदार हेमंत गोडसेंची प्रतिक्रिया. तर लवकरच महायुतीकडनं आपल्या नावाची घोषणा होणार, गोडसेंना विश्वास. भुजबळांच्या माघारीनंतर हेमंत गोडसेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता. मात्र गोडसेंना पक्षातूनच आव्हान. शिंदे गटाचे नाशिक जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते देखील लोकसभेसाठी इच्छुक. नाशिक लोकसभेची जागा शिवसेनाच लढवणार. मंत्री छगन भुजबळांनी माघार घेतल्यानंतर आमदार संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी समजून घेणं महत्त्वाचं. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावलेंची प्रतिक्रिया. तर नाशिक लोकसभेसाठी माघार घेतलेल्या भुजबळांचं गोगावलेंकडून अभिनंदन. 4 दिवस सुनेचे आणि 4 सासूचे असतात. धाराशिवकरांनी आता सुनेला निवडून द्या. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडनं अर्चना पाटलांना निवडून देण्याचं आवाहन. तर काही लोक आता सुनेला बाहेरचं म्हणतात. शरद पवारांच्या वक्तव्यावरनं अजित पवारांचा टोला. मला वाईट वाटतं की भुजबळांसारखा माणूस वैफल्यग्रस्त होतो. जे आम्हाला बोलत होते तिकीट वाटपात घोळ आहे, त्यांच्याकडेच बघा. त्यांचं तिकीट वाटप अजूनही होत नाही. जितेंद्र आव्हाडांचा भुजबळांना टोला. छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी महायुतीकडनं संदीपान भुमरेंच्या नावावर शिक्कामोर्तब. चंद्रकांत खैरे विरुद्ध संदीपान भुमरे अशी लढत होणार.
भंडाऱ्याच्या लाखांदूरमधल्या इटाण आणि चपराड इथं मतदानादरम्यान ईव्हीएम बंद पडलं। 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ असताना रात्री उशिरापर्यंत संथ गतीनं मतदान होतं सुरू। शरद पवारांनीच वर्ध्याला काँग्रेस मुक्त केलं, काँग्रेसचा पंजा विसर्जित केला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य। वर्धा लोकसभेसाठी काँग्रेसऐवजी शरद पवारांच्या पक्षाला तिकीट मिळाल्यामुळे फडणवीसांचा काँग्रेसला टोला। ईव्हीएम बाबतच्या वादग्रस्त विधानाचा खुलासा अजित पवारांना करावा लागणार। बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मुख्य निवडणूक अधिकारी कविता द्विवेदी यांनी बजावली नोटीस। चौकशी करणं हा निवडणूक आयोगाचा अधिकार। कित्येक उमेदवार जाहीरनाम्यात वेगवेगळी आश्वासनं देतच असतात। मतदारसंघाचा, राज्याचा आणि देशाचा विकास करण्यासाठी आम्हाला निवडून द्या, अजित पवारांचं वक्तव्य। ईव्हीएम बाबत इंदापुरात बोललो म्हणून ग्रामीण भाषा वापरली, तेच पुण्यात असतो तर तिथं अशी भाषा चालत नाही। जी भाषा चालते तीच बोलावी लागते, अजित पवारांचं वक्तव्य। पुण्यामध्ये युवा मन की बात कार्यक्रमात आशिष शेलार उपस्थित। सुप्रिया सुळे यांचा पराभव नक्की होणार, शेलारांचा दावा। तर सून बाहेरची असं विधान शरद पवार यांच्याकडनं अपेक्षित नाही, शेलारांची प्रतिक्रिया। शरद पवार पक्षाकडनं अजित पवार, मंगेश चव्हाण आणि चंद्रकांत पाटलांच्या विरोधात तक्रार दाखल। आचारसंहितेचा सातत्यानं भंग केल्याप्रकरणी तक्रार दाखल। उत्साहाच्या वातावरणात पहिल्या टप्प्यातलं मतदान झालं। भाजप नेते हर्षवर्धन पाटलांची माहिती, तर मोदींची गॅरंटी घेतली त्या आधारे मतदारांकडनं मतदान, पाटलांची प्रतिक्रिया। बारामती लोकसभा मतदारसंघात सत्याचाच विजय होणार, अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांची प्रतिक्रिया। दरवेळेला प्रचाराचा नारळ फोडताना सगळे कुटुंबीय एकत्र असतो, मात्र यावेळेला एक व्यक्ती नाही, अजित पवारांच्या अनुपस्थितीवरनं लगावला टोला। वर्षा गायकवाड यांना तिकीट न देणं ही ठाकरे गटाची दलित विरोधी मानसिकता, मिलिंद देवरा यांचं खळबळजनक वक्तव्य। ठाकरे गटानं दलित नेतृत्वाला कमी प्रमाणात जागा दिल्या, देवरा यांचा आरोप। देवरा यांना कोण माहिती देतं माहिती नाही, पण ही माहिती चुकीची आहे। देवरांचा काँग्रेसशी संबंध संपलाय, त्यामुळे त्यांनी त्यांच्या पक्षाचं पाहावं। काँग्रेसला पुढे नेण्यासाठी आम्ही सक्षम, वर्षा गायकवाडांचं चोख प्रत्युत्तर। मिलिंद देवरांच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल व्हायला हवा, अशा पद्धतीनं जातीपातीचं राजकारण योग्य नाही। खासदार जर अशी भाषा वापरत असतील तर जनता नक्कीच याची दखल घेईल, किशोरी पेडणेकरांचं वक्तव्य। नटीला नटी नाही तर काय म्हणायचं, खासदार संजय राऊतांकडनं नवनीत राणांच्या संदर्भातल्या केलेल्या विधानाचा पुनरुच्चार। संजय राऊत आणि जयंत पाटलांमधला संवाद कॅमेऱ्यामध्ये चित्रित। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।